संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं धनंजय मुंडे यांच्यावरती कालपर्यंत राजकीय आरोप होत होते. आता कौटुंबिक पातळीवर देखील धनंजय मुंडे यांच्यावरती फसवणुकीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत. आपल्यासोबत सारंगी महाजन आहेत. धनंजय मुंडे यांच्या मामी आणि दिवंगत प्रवीण महाजन यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. सारंगीजी, एकूणच हा सगळ्या प्रकारासंदर्भात काल तुम्ही भेटीगाठी घेतल्या. काय तुमचं धनंजय मुंडे यांच्या बाबतीतलं आतापर्यंतचं ऑब्झर्वेशन आहे आणि तुम्हाला नेमका धनंजय मुंडे यांच्याकडनं कुठला त्रास झालाय? धनंजय मुंडेला मी आता 1-2 वर्षापूर्वीच भेटलेले आहेत. इतके वर्ष त्याला फक्त आम्ही तुमच्या टी-व्ही चॅनलवरून बघत होते आणि त्याचं जे काही आमदारकी, खासदारकी, आमदारकी आणि ती मंत्रिपदं वगैरे जे काही ह्यांना मिळायचे ते आम्हाला टी व्हीवरून त्यांचा उत्कर्ष बघायला मिळायचा. आम्हाला आनंद व्हायचा. कारण तसंही मला मराठवाड्यात वगैरे फारसं मी तिकडच्या साईडला गेलेली नाही. पण ह्या जमिनीच्या प्रकरणात मात्र मला भरपूर अनुभव आला आणि जसं दिसतं तसं नसतं असं मला धनंजयच्या बाबतीत कळलं. त्यामुळे धनंजयनी जी आमचं काही त्यांच्याशी वैर नाही, कधी आमचा त्यांच्याशी संपर्क नाही, कधी आम्ही त्यांच्याकडनं कुठलेही कामं करून घेतले नाही. तसेही महाजन मुंडेंचं एक सिम्बॉल आहे की नातेवाईक सोडून बाहेर सगळ्या दुनियाभरची कामं करतात, दुनियाभराच्या लोकांची कामं करतात. पण आम्हाला तशी वेळ पण आली नाही. महाराजांच्या कृपेने आमच्या घरात सगळं काही व्यवस्थित आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडे जायची वेळ आली नाही. पण मला जर यांच्याकडे काही मदत नव्हती, काही नव्हतं, आम्ही यांना कुठला त्रास देत नव्हतो किंवा यांच्या घरात जात नव्हतो, तर यांनी माझी जमीन मला न सांगता धोक्यात ठेवून, त्यांना माहिती असताना धोक्यात ठेवून त्यांच्या नोकराच्या माध्यमातून हे सगळे व्यवहार का केले, हा माझा प्रश्न आहे. तुला जर माझी जमीन माहिती होती, तुला जर ती मोक्याच्या जागेची जमीन हवी होती, तुला म्हणजे धनंजयला किंवा पंकजाला, हे दोघं बहीण भाऊ एक झाले, कोणाचं काय कोणाला हवं आहे मलाही माहिती नाही. पण ह्यात जर तुम्हाला जर हवी होती तर तुम्ही सरळ मला फोन करायचा, बोलवायचं, सामंजस्याने काय तो व्यवहार करायचा. मी काही ते जमीन घेऊन वर जाणार नाही आहे का त्या जमिनीवर माझं काही राहणार नाही आहे, तिथे काही मी घर बांधणार नाही आहे. तुम्हाला हवी होती तुम्ही मला विचारायचं. म्हणजे ह्या जमिनीच्या व्यवहारासंदर्भात तुम्हाला अप्रोच कोणी केलं आधी? धनंजय मुंडेंनी केलं की तुमच्या माध्यमातून अप्रोच झालात? नाही, त्या ॲप्रोच त्यांचा गोविंद बालाजी मुंडे हा त्या पंडित अण्णा मुंडेंकडे सेवा करायचा, म्हणजे त्यांची सेवा करायचा आणि त्यांच्या घरातले कामं करायचा. आणि पाहता पाहता तो त्यांच्या घरातलाच मेंबर झाला आणि त्याला त्याच्या बायकोला नगरसेविकेचं पद दिलं. धनंजय जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीतर्फे तिला पदं मिळवून दिलेले आणि त्या भरोशावर याची दादागिरी जास्त वाढली गोविंद बालाजी मुंडेची परळी शहरामध्ये. कारण शेवटी हे बघा, धनंजयचा तो माणूस असल्यामुळे त्याचा वरदहस्त त्याच्यावर असल्यामुळं त्यांनी ती दादागिरी चालू ठेवली होती. त्यांनी मला अचानक फोन केला, त्याला आता माझा नंबर कुठून मिळाला किंवा त्यांनी कुठून घेतला हा प्रश्न तर वेगळाच आहे. त्याने फोन केला, सुरुवातीला खूप गोड बोलला, सगळं केलं. एकदा मला त्यांनी सांगितलं, मी म्हाडामधून साहेबांकडनं असंच सह्या करून मी नंबर लावून घेतला आणि ब्लॉक घेतला. त्याचा पवईला ब्लॉक पण आहे म्हाडामध्ये. मला सांगा, एवढं असू शकतं का एखाद्या नोकराची प्रॉपर्टी? आणि तिकडंसुद्धा एवढं आहे. हे कोणाच्या आश्रयाने झालेलं आहे? बरं, आता आम्ही त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. हा जागेविषयी म्हणतो, तुमचे शासनाकडे 3 लाख रुपये जमा आहे, तहसीलदार तलाठी साहेब सारखं तिकडं चक्रा मारत आहेत. म्हटलं कोणाकडे? पंकजाताईंकडे. तर म्हटलं हे बघा, मी माझा हा नंबर आणि पत्ता आहे, त्यांना द्या, मला लेटर लिहायला सांगा. नको, त्यांना जर कळलं की तुम्हाला मिळते तर ते तुम्हाला मिळू देणार नाहीत. दोघंही बहीण भाऊ, तुम्ही समजता आता तसे राहिले नाहीत ते. साहेब आता 3रं लग्नसुद्धा करायला निघालेत, असं बोलला मला. अक्षरशः मी तुम्हाला खरं सांगते. मी म्हटलं तुम्हाला त्यांच्या प्रायव्हेटमध्ये काय गरज आहे? त्यांचं पहिलं असो, दुसरं असो, तिसरं असू द्यात म्हटलं, ते किती का लग्न करेना, तुमचं ह्याच्यात काय आहे? देखील तुम्ही धनंजय मुंडेंची बाजू सावरून घेतली मी. कारण शेवटी आपला नातेवाईक आहे. एखादा नोकर एवढी बोलायची हिंमत कशी होतो सांगा बरं? त्याच्यामुळे मी त्याला 2-3दा मी म्हटलं,
तर मला म्हणले, नाही मॅडम, ते करुणा मुंडे आणि त्यांचं भानगडी चालू आहे, त्याच्यात त्यांचं डोकं जाग्यावर नाही आहे. आणि मग त्यांनी त्यात पुन्हा तुम्ही इथं आलात तर त्यांना लक्षात येईल, त्यांच्या शिवाय जमिनीचं इथला कुठला व्यवहार होत नाहीत. आणि तुम्हाला माहीत नाही, ते बहीण भाऊ आता एक व्हायला लागलेत वरी, त्याच्यामुळे वरतून आता स्टेजवर एकत्र भेटायला लागलेत. हे सगळे त्याचे शब्द आहेत. ते मला हे माहीतच नाही सगळं. मी फक्त टी व्हीवर जेवढं बघते तेवढं. सांगण्याचं कारण काय? कारण म्हणजे काय आहे, त्याला हे सिच्युएशन क्रिएट करायची होती, यांचा धाक दाखवायचा होता. मी म्हटलं असू देत ना, मग असं करा म्हटलं, मला तुम्ही तर धनंजयकडे नाही तर पंकजाकडे मी जाते आणि काय आहे ते विचारते. तुम्ही अजिबात जाऊ नका, कारण तिथं पंकजाने ऑलरेडी कब्जा केलेला आहे. म्हटलं कसला कब्जा? तर म्हणे आता तिथं रस्ता तयार होतोय म्हणे. लई खडी पडली आहे, वाळू पडली आहे, ढिगारे पडले आहेत, ते JCB आहे, तिथे उचलायचं उपसा करण्याचे सगळे यंत्रसामुग्री आहे. तुम्ही तिथं जमीन कसं काय बघायला जाता? मला काही एवढा आयडिया पण नव्हती आणि मी याचं ते रोज उठून काही अपडेट बघत पण नव्हती. जमीन नेमकी होती कुठल्या स्पॉटवरती? नेमकं त्या जमिनीमध्ये यांचा इतका इंटरेस्ट का होता? का मोक्याच्या ठिकाणी होती? ती जमीन परळी जिरेवाडी येथे होती आणि तिथून महामार्ग गेलेला आहे, तो मोठा हायवे काढलेला आहे, बायपास आहे वाटतं तो. तर त्यांनी त्या ॲक्च्युली त्याचं काम झालं होतं 1.5 वर्षापूर्वी, हे मला नंतर कळलं. माझी चूक एवढीच झाली की मी थोडंसं आजूबाजूचा आढावा घ्यायला पाहिजे होतं, पण ह्याने इतकी सिच्युएशन अशी क्रिएट केली ना की मग मला लक्षात आलं. मला म्हणलं काम चालू आहे, काम काहीच इथे होणार नाही आहे असं. म्हणजे आम्ही इथे इथे काम चालू असल्यामुळे तुम्हाला जागा नाही बघता येणार, आणि जर तुम्ही इथे जागा बघायला आलात तर हे दोघंही बहीण भाऊ तुमची जागा हे करतील, बळकावतील आणि तुम्हाला येऊ देणार नाहीत इथे जागेला बघायला, आणि तुम्हाला जागा मिळू देणार नाहीत. आता मग त्यानंतर मग विचार केला, म्हटलं मग घ्यायची कशी? थांबा, तुम्ही जागा आधी विकू नका, आधी मी तुम्हाला मुआवजा मिळवून देतो. तर मी म्हटलं, तहसीलदार तलाठी पंकजाकडे गेले होते ना? तर म्हणे हो गेले होते, पण त्यांनी तिने त्यांना सांगितलं, तलाठी आणि तहसीलदार साहेबांना, की ती माझ्या मामाची जागा आहे, बघू, मी बघून घेईन काय असेल ते. असा निरोप दिला म्हणे. त्यामुळे ते तर तुम्हाला मिळू देणार नाहीत, तुम्ही विचार करा, मी तुमची जागा विकवून देतो. आता हा विकवून देणार आहे आणि ही करोडोची जागा त्यांनी मला लाखात सांगितली. तरीसुद्धा मी त्याला म्हटलं, मी जागा बघायला येते. कळत नाही का तुमचा? विश्वास नाही का मग तुमचा माझ्यावर? इतकं जोरजोरात ओरडायला लागला. आणि अरे म्हटलं, विश्वासाचा प्रश्न नाही आहे, यायला काय हरकत आहे? इतका बोलायला लागला, इतका. एकूणच धनंजय मुंडे, पंकजा मुंडे ह्या दोघांचा संगनमताचा जे मूळ चेहरा होता तो गोविंद मुंडे होता. ह्या दोघांनीच ह्याला पुढे केलेलं आणि ह्यांनी पूर्ण रीतसर लावून घेतली. मला सांगा, माझी आज 16 वर्ष झाले मी उस्मानाबाद जागेशी लढते. 16 नाही, साधारण 2011 पासून लढते उस्मानाबाद जागा. ती पूर्ण क्लिअर झाली. त्या जागेमध्ये मला काही प्रॉब्लेम झाला नाही. कोर्टाची पायरी चढून आम्ही न्यायालयीन सगळी जागा, आमचा ताबा 7/12 मिळालेलं आहे आम्हाला सगळं. मला मिळालं आहे, प्रकाश महाजन यांना मिळालं आहे, बहिणींना मिळालं आहे, त्यांना मिळालं आहे. मग ह्या जमिनीमध्ये काय आहे असं? ह्या जमिनीमध्ये मी असं मूर्खासारखे सह्या करीन का की हे करीन? जमीन बघू द्यायचीच नव्हती, कारण रोड झालेला होता आणि जमीन रोडच्या बाजूला होती आणि माझ्या जमिनीच्या मागे पंडित अण्णा मुंडेंची समाधी आहे. त्याच्यामुळे समोरची जागा जी होती आणि आमच्या बाजूला सगळ्या आमच्या घरातल्या लोकांच्या जमिनी आहेत. एकच आमची होती तिथे आणि ही खूप जुनी जमीन असल्यामुळं ती अगदी मातीमोल भावात त्यावेळेला मिळाली. प्रवीण महाजनांची एवढी आमची कॅपॅसिटी नव्हती की आम्ही यांच्यासारख्या 100-100 एकराच्या जमिनी लोकांच्या हडप करायच्या किंवा आमच्या नावावर करायच्या, एवढी आमची कॅपॅसिटी नव्हती. तुम्ही प्रवीण महाजनांची कॅपॅसिटी नव्हती असं म्हणताना तुम्ही पहिल्या फळीमध्ये देखील आरोप करतायत, म्हणजे गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजन यांच्यावरती आरोप करतायत. त्यांची कॅपॅसिटी होती, ते 100 एकर जागा घेऊ शकतात, कोणाच्या नावावरही घेऊ शकतात. मला आत्ता असं 8 दिवसापूर्वी असं कळलंय, तिथल्याच लोकांचे मला फोन आले, एका एजंटचा फोन आला आणि त्यांनी मला असं सांगितलं, मॅडम 130 एकर, तो हिंदीत बोलत होता, 130 एकर जागा महाजन साहेबांच्या नावावर सापडली. त्याच्यात पंडित अण्णा मुंडे मध्यस्थी होते. ती 3 कोटीमध्ये ती जागा, 90 करोडची जागा 3 कोटीमध्ये धनंजय मुंडेंनी आपल्या नावावर करून घेतलेली आहे, कोणीतरी बिझनेसमॅनच्या नावावर करून घेतलेली आहे. तर ये सब उनका अभी चल रहा है बोले की पंडित अण्णा मुंडेंच्या मध्यस्थीने किंवा गोपीनाथरावांनी ज्या जागा घेतलेल्या आहेत
दुसऱ्यांच्या नावावर, त्या सगळ्यांना आता ते बोलवतात आहे आणि सगळ्या जागा आपल्या नावावर करतात आहे. पण आमचा तर तसा काही प्रश्न नव्हता. आम्ही नात्यातले होतो. आमची किती जागा आहे? 1.5 एकर. 1.5 एकर जागा आमची घेऊ शकतो आम्ही. हे सगळं प्रकरण लक्षात आल्यानंतर पुढे तुम्ही धनंजय मुंडे असेल, पंकजा मुंडे असेल, कारण तो तुमचा घरगुती वाद होता. हा घरगुती वाद तुम्ही घरच्याच पातळीवर मिटवण्याचा प्रयत्न, म्हणजे तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार दिली त्याची, तुमची तलाठी आणि महसूल विभागात त्याबाबतची लढाई सुरू आहे. हे सगळं करण्यापूर्वी तुम्ही हा सगळा जेव्हा तुमच्या लक्षात आलं की आपली आता फसवणूक झाली, तर धनंजय मुंडे असेल, पंकजा मुंडे असेल, तुम्ही सातत्यानं म्हणतायत की ते भाचे आहेत, तर त्यांच्यात बसून यावर तोडगा काढावा असं झालं नाही? पहिली तर हा माझा वैयक्तिक प्रश्न असला तरी आता वैयक्तिक प्रश्न राहिला नाही आहे. कारण माझ्यासोबत इतर अनेक परळी वैजनाथमधले बीड जिल्ह्यातल्या लोकांच्या जागा आहे, ज्यांनी हडप केलेल्या आहेत, धोक्याने घेतलेल्या आहेत, धोक्याने रजिस्टर लावलेले आहेत. असे अनेक लोक आहेत, त्यांना आज मी आवाज उठवल्यामुळे त्यांच्यामध्ये आज आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे मी जर याची नातेवाईक नसते तर त्यांच्याच जागेत जाऊन म्हणजे रांगेत असते. पण आज मी नातेवाईक आहे म्हणून मी लढते आहे. आणि त्यांच्या रांगेत यांनीच तुम्हाला उभं केलंय. ॲक्च्युली त्यांच्याच रांगेत उभं केलेलं आहे. आणि मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही नोकरांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत का पोहोचलात? तुम्ही डायरेक्ट येऊ शकला असतात. तो एक माझा प्रश्न होता. बरं, ह्याच्यानंतरही ह्या लोकांची जी सो कॉल्ड स्टेटस आहे यांचं, जे की प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंच्या नावावर यांचं जे स्टेटस आहे ते कायम राहण्यासाठी मी यांच्याकडे 2 वर्ष फॉलोअप पण केलेलं आहे. असं नाही आहे मी फॉलोअप नाही केलेलं आहे. फॉलोअप केलेलं आहे. परळीत गेलेली आहे 2-3दा. परळी त्याच्या बंगल्यावर मी फोन केला. एक तर तो प्रशांत जोशी स्वतःला काय CM समजतो की काय माहीत नाही, तो PA असून सुद्धा फोन उचलत नाही. एक तर तो फोन उचलला नाही की मी राजश्रीला फोन करायची, धनंजयची बायको. ती मग त्याला सांगायची, अरे मामीचे फोन उचलून साहेबांशी बोलणं करून देत जा. ती बिचारी चांगली आहे तशी. तिने तेवढंच फक्त मध्यस्थीचं काम केलं. पण ती नेहमी पॉझिटिव्ह बोलायची, करून देतील आहे मामी हे काम, तुमच्याच्यानी चूक झाली तरी करून देतील आहे. म्हटलं माझ्याच्यानी चूक नाही झाली आहे तरी मला हे करून पाहिजे काम. तो PA फोन उचलायचा नाही. PA फोन उचलला नाही की मग हे घरातून बाहेर पडले की मला सांगायचे की आम्ही आता निघालो आहेत सरपंचाच्या इलेक्शनसाठी, आम्ही आता निघालो आहेत, जरांगेंचं आंदोलन चालू आहे, तिथे साहेब चालले आहेत. म्हणजे आम्ही काय झक मारायला येतो का इथे? 400 किलोमीटर 500 किलोमीटरवर चाललो आहे. बोलवायचं आणि बाहेर पडायचं. ही किती मूर्खपणाची, म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही फॉल्टी आहे, डिफॉल्टर आहे, तुम्हाला डोळ्याला डोळा तुम्ही भिडवू शकत नाहीत म्हणून तुम्ही या पद्धतीचं वागता ना. तुमचं स्टेटस कोणी वाढवलं आहे? आपल्यासारख्या मीडियावाल्यांनी वाढवलेलं आहे आणि तिथल्या जनता तर मार खातेच आहे. यांचं काहीच नाही आहे. मी तुम्हाला सांगते, हे सगळे वारसा हक्काने मोठे झाले. यांना कुठलंही ग्राउंड लेवलचं नॉलेज आहे का नाही मला माहिती नाही. कुठल्याही सर्वसाधारण लोकांशी हे कधी बोलताना दिसत नाही TV वर किंवा भेटताना दिसत नाही. फक्त इलेक्शनच्या काळात असतात. यांना मतं हवे असतात म्हणून. आणि आतासुद्धा मी तुम्हाला सांगते, या बोगस मतदानाविषयी परळीच्या चौकशी करावी. एवढं 3.5-4 लाख संख्या असलेल्या परळी शहरामध्ये ह्याला 95,000च्या वर कसं काय लीड मिळू शकतं हो? ह्याची चौकशी झायला पाहिजे. इलेक्शन कमिशन त्याच लोकसभा मतदारसंघात एकदा पंकजा मुंडे यांचा पराभव देखील होतो. पराभव देखील झालेला आहे तिचा पराभव झाला. तो लोकांनी जनतेतून मला सांगितलं की मॅडम हिने आम्हाला ऊसाला भाव दिला नाही म्हणून आम्ही हिला पाडला असं सांगितलं अक्षरशः. मला वाटलं की चला जाऊ दे, यांच्या आपसातले, आपला तर इथे काही संबंध नाही. पण मी माझी जमीन जेव्हा बघायला 15 दिवसात पोहोचले, म्हणजे मला असं वाटतं 15 दिवसात नाही 1 महिन्यातनी गेले मी. तर 1 महिन्याने मी जसं मला लक्षात आलं, कुणकुण झाली. कारण तो गोविंद मुंडे शासनाचे जे मला पैसे मिळाले त्याच्यातले 50% तुम्ही आम्हाला द्या, खालच्या कर्मचाऱ्यांना द्यायचे आहेत तहसील ऑफिसमध्ये आणि तिकडे. आजकाल शासन काय करतं? ऑनलाईन पेमेंट करतं. इतका मागे लागला आम्ही त्याला 1 रुपयाही दिला नाही. आम्हाला लक्षात आलं. हळूहळू त्याला म्हटलं, जे लोक मागे लागले आहेत ना, तुला व्हॉट्सॲपवर जे चॅटिंग करतात आहे की पैसे पाहिजे आम्हाला, त्यांचे आम्हाला स्क्रीनशॉट पाठव. तर त्यांनी एडिट करून सगळं पाठवलं की वरती त्याचं कोणत्याही शासनाच्या लोकांचं नाव नाही, खाली पण नाही. अशा माझ्याकडे सगळे पुरावे आहेत आणि हे मी सगळे कोर्टात सादर केलेले आहेत. आता माझा एकच प्रश्न आहे की धनंजयनी एवढा हा मॅटर वाढवण्यापेक्षा त्यांनी सामंजस्याने समोर येऊन ह्या मॅटरला पूर्णविराम द्यावा.
मी त्याच्या नात्यात येते, वयाने मोठी आहे, मानाने मोठी आहे आणि बाकी अनुभवाने सुद्धा मोठी आहे. त्याचे अनुभव म्हणजे फक्त जागा हडप करणे, खंडण्या करणे, लोकांचे खून मारामाऱ्या करणे आणि वाल्मिक अण्णासारखे लोक असे फालतू 4-5 चमचे जमा करून त्यांना पोचणे, हेच त्याचे अनुभव आहेत. त्याचे अनुभव काही फारसे चांगले नाहीत. हे सगळं होत असताना पंकजा मुंडे मग कुठे होते? त्यांचा रोल काय होता? पंकजा हे बघा, मला पंकजाच्या नावाने जागेवर तिने हडप केली आहे, घर बांधलंय, कब्जा केलाय, गाई गुरं चोरतात आहे, हे सगळं पंकजाच्याच नावाने सांगण्यात आलं होतं. पंकजाला सुद्धा मी तेवढंच दोषी मानते. पंकजाला जर माहिती होतं तहसील तलाठी तिथे गेलेत तर ह्यांना आम्हाला संपर्क का करता आला नाही? आज पंकजा स्वतःला माझे बाबा म्हणून आज ती 10 वर्ष वडिलाच्या नावावर राजकारण करते. हिचं स्वतःचं काय अस्तित्व आहे? मला हे सांगा, हिचं काय अस्तित्व आहे आणि धनंजयचं काय अस्तित्व आहे? मुंडेंपासून सोबत राहूनच तो वर आला ना. मुंडेंचाच डोक्यावर आशीर्वाद होता दोघाही बहीण भावंडांच्या, म्हणूनच तुम्ही वर आले ना. तुम्ही कुठे अशा तळागाळातून आले की जे आमचे गोपीनाथराव तळागाळातून वर आलेले आहेत? प्रमोद महाजन हा तर प्रमोद महाजनांची नक्कलसुद्धा करतो. तुला सगळ्या नकला येतात भाऊ, हात वर करणं येतं, भाषण देणं येतं, सगळं येतं. पण त्या भाषणामध्ये प्रमोद महाजनांना वक्तृत्व होतं. प्रमोद महाजनांनी सकाळी 6 वाजता उठून 7 वाजता बाहेर पडायचे. तुझ्यामध्ये आहे का? तू 2 वाजेपर्यंत झोपला राहतो. तुझं आणि पाणी लोणीची भाषा असते. काही तर प्रमोद महाजनांचा हित विचार कर ना तू. फक्त स्टाईल घेतली आणि भाषणाचे सूर कमी जास्त केले म्हणून मी प्रमोद महाजनांसारखं बोलतो आणि माझ्यावर सगळ्यांनी प्रेम करा, असं होतं का सांगा? बरोबर ना? मला ह्याला एकच सांग, आणि मी ह्याला खूप गोडीत घेतलं होतं बरं का. मला असा विचार करायचं ह्याला मी काय मला ह्याला कशाला मी याला हे करू, जाऊ दे, त्याचं नशीब जाणे, कर्माने आज नाही उद्या कर्म त्याचं बाहेर येणार आहे. भेटी झाल्या जागेसंदर्भात ज्या काही तुमच्या धनंजय मुंडेंच्या काही भेटी झाल्या असतील, म्हणजे तुम्ही महत् प्रयत्न हार्डली मला 2 वर्षात तो 3दा भेटलाय, 3 किंवा 4 फार फार तर माझ्या आठवणीत. एकदा सिटाडेलला भेटला, त्याचं ते घर होतं, फ्लॅट भाड्याने घेतलं होतं ते. आणि सातपुड्याला 2दा गेली, भेटला नाही. एकदा परळीला भेटला होता. बाई माझ्यासोबत त्याची आई बसली होती, बराच वेळ मी त्यांच्याकडे होते त्या दिवशी. तर आणि इव्हन मी त्यांच्याकडे पंडितांना मी परळीत गेले की नेहमी भेटायचे. हा नसायचा पण त्यावेळेला पुण्यात असायचा, पण मी पंडितांना भेटायचे गेले की. ते असतानाची गोष्ट, अगदी जायच्या 6 महिने आधी पण त्यांना मी भेटलेले होते. पण मला असं वाटतं मी साधारण नाते तोडायच्या फेवरमध्ये नसते, मला नाते जोडायला आवडतात. त्यामुळे मी विचार केला माझ्या जागेचं काम ह्याने केलं, तुझा लखलाप, तुला सत्ता लखलाप, तुझं राजकारण लखलाप, जेव्हा पब्लिक कशी सहन करते आणि मग नंतर एकदम अंगावर धावते, तसं याचं होईल काही ना काही, असं मला वाटलं होतं. पण आता ह्याने त्याच्यावर काही घेतलंच नाही. मी करतो, मी परळीचा किंग आहे, मला DM बोलतात, मी बॉस आहे, स्वतः सांगतो तो. मग परळीचा कधी सांगितलं सांगू? तो ॲडमिट होता ब्रिज कँडीला. मी आणि माझा मुलगा गेलो होतो. माझा मुलगा म्हणला, दादा बघ ना, काहीतरी आमच्यासाठी करून दे, आम्ही हा पहिल्यांदा आलो आहे आणि आमची फसवणूक झाली आहे, तू बघ. आणि ते लोक कसं काय करतात, जर आज आमच्यामुळे तुझे नोकर आम्हाला असं त्रास देऊ शकतात, तर उद्या तुमच्या पण घरातले मेंबर आहेत, वहिनींच्या माहेरचे आहेत, हे त्यांना पण त्रास होऊ शकतो ना. तू सांग ना की महाजन मुंडे यांना सोडून तुम्ही काय वाटेल ते गोंधळ घाला, असं इतपत माझा मुलगा बोलला. पण तू कपिल काही काळजी करू नको, मी आहे, तू काही काळजी करू नको, मी तुझी जागा मिळवून देणार. मला DM बोलतात, मी बॉस आहे, माझ्याशिवाय इथे कुठलीही जागेचे खरेदी व्यवहार होत नाही, मला सगळं माहिती आहे, मला सगळं कळलं आहे, मी करून देईन, तू काही काळजी करू नको. आणि मान एकीकडे, कारण डोळ्याला डोळा नाही भिडवू शकत ना. आत्ता मी ते सगळं व्हिज्युअलाइज करते तेव्हा बघते की ह्याचं बॉडी लँग्वेज काय होती बोलताना. हा एकदाही माझ्या डोळ्याला डोळा नाही भिडवू शकला आहे. मग माझ्या हळूच मला काय वाटलं, क्लिक, महाराजांची कृपा आमच्यावर इतकी आहे, मंदिराच्या शेजारी आम्ही राहतो, एकदम मला असं वाटलं नाही, हा आता माझा 3 वर्ष जायची वाट पाहतोय कोर्टाचे, म्हणजे मी कोर्टातही जाऊ शकणार नाही. म्हणून मी इमिजिएट 18 ऑक्टोबर 2024ला डायरेक्ट अर्ज केला आणि स्पेशल सिव्हिल सूट दाखल केला आणि ह्या सगळ्यांना त्याच्यात मी पार्टी केलेलं आहे. इव्हन आता पंकजाचं पण नाव माझं टाकलेलं आहे, पहिले टाकलं नव्हतं वकिलांनी, ते पण टाकलेलं आहे आता, आणि ते अमेंडमेंट होणार कम्प्लीट. आणि तिच्याही नावानीच आमच्याकडनं जमीन हडप केली ना.
ह्याचा माणूस तिचं नाव दोन्ही झालं ना. नाही, पण हे त्यांच्या कानापर्यंत तुम्ही पोहोचवलं होतं पंकजा मुंडे? पंकजा मुंडेच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी मला एवढी गरज वाटली नाही, कारण हे आपसातच एवढे वर एकमेकांसोबत बोलतात, त्यांना सगळं कळून जात असतं. मी इथे तुमच्याशी बोलते 10व्या मिनिटांना त्यांना सगळं कळेल की आपण काय खरं बोललो आणि काय खोटं बोललो. मला यांना खोटं बोलायची गरजच नाही आहे. हे स्वतः इतके रेटून खोटं बोलतात, जनतेशी खोटं बोलतात, परळीकरांशी खोटं बोलतात, आपल्या वंजारी समाजाशी खोटं बोलतात, वरच्या तुम्ही 2 वर्ष 3 वर्षापूर्वीचा उल्लेख करतायत. 2 वर्ष 3 वर्षापूर्वी जर आपण बघितलं थोडं मागे जाऊन, तर याच 22 ना. याच पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी पराभव केला होता. आता ते त्यांच्या इंटरनल सगळ्या आहेत भानगडी, आणि पंकजा मुंडेला हे कळायला पाहिजे. ती काही एवढी लहान नाही आहे की तिला माहिती नाही. तरी तिने दादासोबत का केलं? कारण तिथले लोक काय म्हणतात की ते ऊसाच्या कारखान्यासाठी तिने त्याच्यासोबत संगनमत केलं. पण मला त्यांचं काही डिटेल माहिती नाही, त्यांचे काय व्यवहार आहे आणि काय आपसात गुंतागुंत आहे. तिथले लोक जे सांगतात तेवढंच मला माहिती आहे. त्यामुळे ते तिचा कारखान्याचा काहीतरी इश्यू झाला, त्या संदर्भात हिने धनंजयची मदत घ्यायची ठरवली आणि तिच्या वडिलांनी ज्या जमिनी इतरांच्या नावावर घेतलेल्या आहेत, 100 एकर, 50 एकर, 150 एकर, त्या सगळ्या परत मिळवण्यासाठी असं चालू आहे, असं मला त्या लोकांकडनं. एकूण जसे जे जमिनीच्या बाबत जशा तडजोडी धनंजय मुंडे करतायत, तशाच पंकजा मुंडेही करतायत आणि त्यासाठी हे दोघं एकत्र आले. त्यासाठीच एकत्र आलेले आहे. नाही तर ह्यांचं आपसात नक्की मनातून वैर असावं, ह्यात कुठे वाद नाही. कारण इतकं काही त्यांच्या, आता बघा तुम्ही टी व्हीवर मी स्वतः बघते, त्यांचं जी बॉडी लँग्वेज आहे ना एकमेकांना भेटण्याची, ती फारशी चांगली वाटत नाही. धनंजयच आहे आपसूक मारगळ्यात हात टाक आणि तिच्याशी बहीण ताई ताई करून बोलतो, ते फार ओव्हर ॲक्टिंग वाटते. आणि एक सामान्य एक थर्ड पर्सन म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही जे दाखवता ते फार ओव्हर ॲक्टिंग आहे. त्याच्यामुळे त्या दोघांचं आपसात ते कामासाठी एकत्र आले, नंतर नाही तर पुन्हा ते वेगळे होऊ शकतात. माझं असं मत आहे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला, परळी बीडच्या जनतेला, की ह्यांना आता 10-15 वर्ष घरी बसवा. ह्याचं काय आत्ता जे कुठलं मिळालं आहे, कुठलं खातं मिळालं त्याला, मिनिस्ट्रीचं हां, नाही कृषीमंत्री नाही आता तो, तर दुसरं आहे खातं, अन्न पुरवठा. आता त्या अन्नातूनही विषबाधा करायचा हा. त्याच्यापेक्षा याला आता तुम्ही मंत्रीपद काढा, ह्याची आमदारकी रद्द करा. जोपर्यंत सगळी परळीचं सगळं बघत नाही तोपर्यंत. म्हणजे या सगळ्यात आता पंकजा मुंडेंचा काय रोल? म्हणजे तुम्ही पंकजा मुंडेवर देखील आरोप करतायत. पंकजा पण काही कमी नाही आहे, ती तेवढीच आहे. पंकजाही तेवढीच आहे. फक्त मला सांगा, आता एवढं मोठं देशमुख प्रकरण झालं आहे, आपलं हत्या प्रकरण, ही व्हिडिओ कॉलवरून बोलते. हिच्यासाठी तो मुलगा हारतुरे घेऊन इथपर्यंत यायचा हे तुम्हीच टी व्हीवर सांगितलं, आणि ही त्यांना व्हिडिओ कॉलवरून बोलते. हे बरोबर दिसतं का सांगा? आज तुझ्या पार्टीतला तो सरपंच होता, तुझ्यासाठी झटत होता, तुझ्यावर त्यांनी एवढी प्रेम माया केली, आणि तू त्याच्या कुटुंबाला काहीतरी देणगी दिली आहे का? काहीतरी त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा भार उचलला आहे का? किंवा तू तिथं जाऊन तिच्या आईच्या बसली आहे का 2 लहान लेकरांपाशी? तुम्ही सतत ज्यावेळी तुम्ही बोलतात, म्हणजे आधी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली, त्यानंतर तुमच्या म्हणजे प्रमोदरावांच्या कन्या पूनम महाजन यांची देखील तुमच्यावरती प्रतिक्रिया आली. ह्यानंतर धनंजय मुंडे, पंकजा मुंडे असतील, ह्यांचं राजकारण, आधीच्या पिढीचं राजकारण कशी तुलना कराल तुम्ही? कसं बघता हे सगळं होत असताना? कारण तुम्ही जवळच्या साक्षीदार आहात, एका कुटुंबात तुम्ही राहायच्या. आधीच्या पिढीच्या राजकारणातले जे लोक होते, प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव, हे दोघंही कष्ट करून सामान्य जनतेला त्यांचे कामं करून ते वर आलेले होते. त्यांना मंत्रिपद मिळण्यासाठी 40 वर्ष गेले होते. 40 ते 50 वर्षाचा त्यांचा संघर्ष होता. त्यांना आजही लोक मानतात. मग नंतर त्यांचं सत्ताकारण वेगळं झालं, तो भाग वेगळा, किंवा तुमच्या वरच्या पॉलिटिकल लोकांसोबत त्यांचं कशा पद्धतीचं होतं तो भाग निराळा आहे. पण जे सुरुवातीपासून त्यांचं जे काम होतं ते जनतेने बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांना त्याचं एवढं हे नव्हतं. पण आत्ताचे हे जे आहे ना, हे आईजीच्या जीवावर भाईजी असे आलेले आहेत. हे तिघही जे आलेले आहेत ना, पूनम महाजन, तिला वडिलाचं नाव का लावावं वाटतं? तू तुझ्या स्वतःच्या राव या आडनावावर पॉलिटिक्समध्ये का नाही आली? बरोबर ना? ह्यांनी आपले नावं सोडून पंकजा गोपीनाथ मुंडे असं म्हणतात. का असं म्हणतात? का वडिलाच्या नावावर राजकारण करतात? तुमच्यात आहे ना, दम आहे ना.
करा ना तुम्ही तुमचं चालू करा डे वनपासून ABCD चालू करा राजकारणाची. हे फक्त गोपीनाथरावांच्या ब्लेसिंगवर वर आलेले आहेत. त्यांचं एवढं मोठं कार्य आहे, त्या कार्याच्या जीवावरच यांचं हिचे भाषणं बघा, सगळं इमोशनल टच आहे. त्याच्यात कुठे कामाची उल्लेख नसतो, कुठे तिने काय काम केलं आहे, काही नाही, काही नाही. तिचेच ते सगळे आजूबाजूचे गोतावळे त्यांच्याच गरिबांच्या घरात जाते आणि तेवढंच ती भेटून वापस येते. असं नाही वाटत का तुम्हाला? सगळं दिसतं ना अशा पद्धतीचं. त्यामुळे यांच्या कामामध्ये तो जो करारीपणा होता तो करारीपणा दिसत नाही. ह्यांच्यामध्ये फक्त सत्ता उपभोगायची, सत्तेच्या नावावर प्रॉपर्टी, मालमत्ता आणि पैसा जमा करायचा आणि लोकांनी हे करायचं. परवाच मला 4-5 दिवसापूर्वी कोणाचा तरी फोन आला, पंकजाताई आम्हाला बुटचपला पण उचलायला लावतात. मी म्हटलं तुम्ही कशाला उचलता? सांगायचं आम्ही नोकर आहेत तर आम्ही नोकरासारखं राहू. आणि ताई आम्ही नोकर नाही, आम्ही कार्यकर्ते आहे. म्हटलं कार्यकर्ते लोक तुम्ही बुटं चपला उचलता म्हणजे काय झालं म्हटलं. लोक मला फोन करून सांगतात ना, असं तर नाही आम्ही ठाणे मुंबई शहरात राहतो तर काय आम्ही डोळे बंद करून नाही राहत. आपण पूनम महाजन यांची अलीकडची जर काही एक प्रतिक्रिया मी सोशल मीडियावर बघत होतो, ह्या माध्यमातून पुन्हा एकदा जुनं प्रकरण उकरून काढण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि कसं गोपीनाथरावांनी त्यावेळी प्रवीण महाजनांना पाठीशी घातलं किंवा त्यांना प्रोव्होक केलं. जी काही घटना दुर्दैवी घडली होती प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजनांमध्ये, ह्या घटनेचा देखील उल्लेख करण्याचा प्रयत्न झाला. कोणी केला? पूनम महाजनांचे काही व्हिडिओ तशा त्या संदर्भातले ऐकले त्यानुसार. पूनम महाजनांचं तिला तर काय तसं बोलण्याचं ताळतंत्र नाही आहे. ती 10 वर्ष सत्तेत होती तेव्हा हे सगळं करू शकत होती. 10 वर्षांनी तिला ही जाग आली आहे आणि आता तिला सुचून राहिलं आहे. ती सगळ्यांना काय सांगते, कपडे आमचे आहेत, हे आमचं आहे, ते आमचं. अरे तुझ्या वडिलांचा पैसा काय आम्हाला आयुष्यभर पुरणार आहे का? आणि तुझ्या वडिलांनी काय दिलं आहे? एक नोकरीशिवाय आम्हाला काही दिलेलं नाही. त्यांच्या तर दिल्लीच्या घरावर पाटी असायची ना, नातेवाईक सोडून बाकी सगळ्यांना एंट्री. आज ही घटना घडण्याचं कारण काय आहे? तुम्ही विचार करा ना. अशा पद्धतीची वागणूक तुम्ही देता तेव्हा अशा घटना घडत असतात कुटुंबामध्ये. तुम्ही काय केलं आहे? हिला मी 5 वर्षाची असताना, ही जेव्हा 5 वर्षाची होती तेव्हा मी यांच्या घरात पहिलं पाऊल ठेवलं होतं. त्याच्यामुळे मला माहिती आहे नाही यांच्या घरामध्ये काय आहे काय नाही सगळे. आणि असं असतं की मोठा नेता झाला ना की नेत्यांनी त्याच्या पूर्ण कुटुंबाला सांभाळायचं असतं आणि ते सांभाळण्यासाठी घरातल्या सगळ्यांनी त्याला दुजोरा द्यायचा असतो. इथे फक्त महाजन मुंडेच वर येतील, बाकी 2 बहीण भाऊ 3 जण ह्यांनी वेगळं राहायचं. मग ह्यांना कुठे बोलवायचं नाही, करायचं नाही, असा दुजाभाव ठेवला होता यांनी. आम्हाला त्याचा काही फरक नाही पडला. मला सांगा ही घटना घडली नसती तर तुम्हाला मी पण ओळखू शकले असता का तुम्ही मला? प्रवीण महाजन कोण आहे हे तुम्हाला माहीत तरी होतं का? माहिती नव्हतं ना. ही घटना घडली तेव्हा. म्हणजे इतका प्रवीण महाजनांच्या बोलण्यात राग होता. एकदा त्यांनी मला 13 दिवसाच्या पिरियडमध्ये जेव्हा आले होते, माझ्याकडे खूप लिखाण आहे, ही आता जास्त तोंड उघडेल ना, मी सगळं उघडलं हिने तर हिला मी भटगल्लीत आंबेजोगाईला कायमचं पाठवीन, हे मी तुम्हाला सांगते. कारण माझ्याकडे पुष्कळ लिखाण आहे यांचं. हो हो, खूप लिखाण आहे माझ्याकडे, प्रवीण महाजनांनी लिहिलेलं आहे. मी हिला मग भटगल्लीचाच रस्ता दाखवीन. कारण न हिने शांत बसावं. ज्या पद्धतीने ही बोलते ना, तिने ती हिंमतच करू नये बोलण्याची. तिने आपला सत्ता उपभोगावी, पार्ल्याचा मोठा ब्लॉक उपभोगावा, सगळं आपलं राजकारण व्यवस्थित करावं आणि सगळ्यांमध्ये राहा. साईडलाईन का झाली ती आज? का नाही तिला तिकीट दिलं? तिने त्याचं आत्मचिंतन करावं आणि पुन्हा कामाला सुरुवात करावी. 5 स्टार लाईफस्टाईल ही समाजकारणात चालत नाही, बरोबर ना? तर एकदा मला प्रवीण महाजन म्हणले, साले हाकता मुत्ता हे माझी आठवण काढतील आता, असं बोलले होते रागामध्ये. ह्या शब्दात बोलले होते, ह्या शब्दात. म्हटलं काय झालं असं की तुम्ही काय केलं? त्यावेळेला ते सांगितलं नाही, त्यांनी सांगितलंच नव्हतं. पण मी ह्याच्यावर पुस्तक लिहिते आणि हा अनुभव मी पूर्ण पुस्तकातून लिहून काढणार आहे. आणि का घटना घडली, काय त्यांनी बोललं, कोर्टात काय खरं बोलले आणि घटनेचं वास्तव्य काय, हे सगळं मी लिहून काढणार आहे पुस्तकात. आणि त्याची मी वकिलांकडनं परवानगी पण घेतलेली आहे. एकूण कुठतरी आपण बघतो की एखाद्या पिढीत अशा घटना घडून जातात, पुढची पिढी जी असते अधिक सतर्क राहून या घटनांवरती पडदा कसा पडेल
याचा प्रयत्न करतात आणि सगळ्या जखमा ज्या आहेत त्या कशा लपल्या जातील हा प्रयत्न पुढच्या पिढींच्या माध्यमातून होताना दिसतो. मात्र ह्या नेमकं मुंडे महाजनांमध्ये ते होताना दिसत नाही. पुढच्या पिढी अधिक आक्रमक होत आहेत आणि अधिक जखमा ज्या आपल्याच कुटुंबाच्या आहेत त्या अधिक त्याला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळं त्यांच्याकडनं होतं आहे, आमच्याकडनं काही झालं नाही आहे. आम्ही एकदम चांगल्या ह्याच्यात राहत होतो. माझा मुलगा परवा पंकजाच्या आईला म्हणजे माझ्या नंडेला भेटायला सहज ऑफिसमधनं डायरेक्ट गेला तो आणि भेटायचं आहे म्हणला. तर मी तिथे त्यांचं काहीतरी तिकडे पूर्णामध्ये घर आहे ना, त्याचं ऑफिसही तिथेच आहे मला असं वाटतं पंकजाचं. हां, तर तिथे गेला. त्यांनी मला आल्यावर सांगितलं, मला माहीत पण नाही हा गेला म्हणून. आणि मला आणि मग आत्याला भेटली का विचारलं, तर मला म्हणला नाही आत्या तर भेटली नाही, पण तिथल्या लोकांनी स्पीकरवर मला आत्याचं बोलणं ऐकवलं की जे काही जागेचे पेपर आणले असतील ते ठेव, मी आल्यावर पंकजाला देईन. तर मग मला कळलं की अरे ह्यांना कसं कळलं की हा जागेचा पेपर घेऊन येणार आहे. ॲक्च्युली त्या संदर्भात गेलाच नव्हता माझा मुलगा. हां, ह्या जागेचे. म्हणजे याचा अर्थ त्यांना माहिती आहे. मग मी तर म्हणेन तिच्या आईचं पण हात आहे ह्याच्यात. तुम्ही एवढं कमवून सुद्धा तुमची भूक शमत नाही, नेणार कुठे? 6 फूट फक्त कपडा लागतो जाताना. हे सगळं इथे ठेवून जावं लागतं, हे कळत कसं नाही आमच्या लोकांना. तुम्ही दुसऱ्याची जागा लाटता, तुम्हाला कितीतरी कर्मातून बाहेर पडावं लागणार आहे, हे कळत कसं नाही आहे? हे मला समजवायचं आहे. तुम्ही कुठं आहात आज आणि कशा पद्धतीने राहताय? थोडं खाली उतरा, थोडं जरा देवधर्म करा, थोडंसं तुम्ही स्वतःला आत्मचिंतन करा की आपण समाजकारणातनं देखील काहीसा समाजकारणातनं देखील आता आपण बघतोय लोकसभेत पंकजा मुंडेंचा पराभव झाला. प्रीतम मुंडेंना उमेदवारी नाकारण्यात आली होती. अशा सगळ्या घटना घडतायत. पूनम महाजन यांना देखील उमेदवारी नाकारण्यात आली. धनंजय मुंडे हे सातत्यानं वादाच्या भोवऱ्यात प्रत्येक मंत्रिमंडळात राहतात. हे होणारच आहे. कारण राजकारण हे यांचं खायचं काम नाही आहे. हे फक्त आपल्या वडिलांच्या म्हणजे काय आपण एक प्यादा पडला की तिथं दुसरा प्यादा आणून ठेवतो ना बुद्धिबळात, तसं आहे हे. हे प्यादे आणलेले आहेत आणि हे पक्षाला द्यावे लागले आहेत कारण त्या दोघांच्या ब्लेसिंगमुळे ह्या तिघांना उभं करावं लागलं आहे त्यांना. त्याच्यात धनंजय थोडा बाजूला होतो. धनंजयने आपलं स्वतःचं साम्राज्य उभं केलं त्याच्यानंतर गोपीनाथरावांच्या ब्लेसिंगवर. मला असं वाटतं परळी मतदारसंघ हा 2009ला क्रिएट केला गेला. ह्याच्या आधी तर रेणापूरमधनंच साहेब लढत होते. हां, रेणापूर हे लातूरपासून 18 किलोमीटरवर आहे, बरोबर ना. 18-19 किलोमीटरवर ते गाव आहे. लातूर कोणाचं गाव आहे? विलासरावांचं. विलासरावांचा आशीर्वाद होता म्हणून ते निवडून यायचे, बरोबर. मला तर असं वाटतं की जेवढे सगळं आज का त्यांच्याकडे ऐश्वर्य आहे ते तर सोनिया गांधींमुळेच आहे आणि विलासरावांमुळेच आहे परिवारात. कारण रेणापूर मतदारसंघ हा त्यांना दिला होता ना विलासरावांनी. त्यांचे ब्लेसिंग्स होते, एकमेकांची मैत्री होती, प्रेम होतं. ह्याच्यातूनच सगळं ऐश्वर्य उभं झालं ना. परळीत हा त्यांनी त्यांच्या मुलीसाठी उभा केला होता. म्हणजे तो मतदारसंघच निर्माण करण्यात आला असं म्हणायचं तुम्हाला? निर्माण करण्यात आला. कुठे होता सांगा ना? परळी संघ होता का मतदारसंघ? मला तरी असं वाटतं नव्हता परळी मतदारसंघ. आणि असेल तर मला माहिती नाही. म्हणजे माझं वाक्य मग मागे घ्यावं लागेल मला. असे कारण 2009ला पहिल्यांदा आमदार म्हणून परळीतून ही उभी केली होती ना पंकजाला. परळीतून उभी केल्यानंतर ही परळीतून आली, जिंकून आली, बरोबर आहे 2009ला, बरोबर ना. तर त्याच्यानंतर ती 2014ला तिचं मला असं वाटतं 2014ला आली का? नाही, 2014ला धनंजय मुंडेंनी घेतला, बरोबर. त्यावेळेला मी त्याला 1:30 वाजता फोन पण केला होता रात्री की अभिनंदन. कारण ह्याच गोविंद मुंडेंनी मला संपर्क करून त्याला फोन करायला लावला होता. म्हणजे हे धागे तिथून सुरू झाले होते जमीन हडपण्यासाठी. ह्यानीच मला फोन करायला लावला होता. कारण ह्याच्याकडे माझा नंबर कसा आला? 2014पासून ह्याच्याकडे नंबर होता माझा. पण ह्यानी मला संपर्क कधी केला? आत्ता 2021च्या दिवाळीपासून. आणि 21च्या दिवाळीपासून जो संपर्क केला तो पूर्ण जमीन रजिस्ट्री लागलेपर्यंत, आणि नंतर सगळे नंबर ब्लॉक करून टाकले त्यांनी, त्याचे आणि माझे. म्हणजे हे त्यापेक्षाही पलीकडे आहे काहीतरी जमिनीचं गोडबंगाल? जमिनीचं गोडबंगाल त्यापेक्षाही पलीकडे आहे. आणि ह्यांची रणनीती जी जमिनीच्या बाबतीमध्ये चालू होती ती 2014पासून चालू झाली होती. हे मला माहीतच नव्हतं.
या पद्धतीने. आणि 2014मध्ये धनंजय आला. नंतर ही खासदारकीला उभी राहिल्यावर हिला धनंजयनी पाडलं. बजरंग सोनवणेच्या कसे पडले जिंकून आले ते हा विचार हिने करायला पाहिजे ना. ही कशी पडली, बजरंग सोनवणे जिंकून आले, तर हिने हे सगळं धनंजयमुळेच झालं ना. तुम्ही खूप मोठा आरोप करतायत धनंजय मुंडेंनीच पंकजा मुंडेंना पाडलं असं म्हणताय, कारण युतीत एकत्र होते. युतीत एकत्र होते ना. त्यांनीच पाडलं असेल 100%. मला असं वाटतं त्यांनीच पाडलेलं आहे. बजरंग सोनवणे ह्याच्यात ताकद आहे ना, ह्याच्यात कॅपॅसिटी आहे ना, बीड जिल्हा ह्याच्या अंडरमध्ये होता ना, का नाही पंकजाला निवडून दिलं? मला माझं सर्वसामान्य म्हणून मत आहे, नातेवाईक म्हणून नाही आहे. आणि हे मीच नाही, सगळे बोलतात आहे बीड जिल्ह्यातले. मीच नाही, सगळे बोलतात आहे. म्हणजे अलीकडे तुम्ही या प्रकरणाच्या अनुषंगाने जात होतात. मी जाते आणि मी आताही जाणार आहे. सगळ्यांनी मला सांगितलं जाऊ नका. म्हटलं काय करेल हा? मारल्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. हा मला गोळी घातल्याशिवाय दुसरं काहीच करू शकणार नाही. आणि मला काही झालं आणि माझ्या मुलांना काही झालं तर हे दोघं आणि यांचे परिवारच जबाबदार राहणार आहेत, हेही मी सांगून ठेवते. मला स्वतः बीडमध्ये माझं खूप लोक आहेत. बीडमध्ये माझा खूप मोठा फॉलोअर आहे. फॉलोअरचा ग्रुप आहे माझा फेसबुकचा. त्यांनी मला फोन करून सांगितले की मॅडम बाप्पा निवडून आले. बाप्पा निवडून आले म्हणजे मुंडे साहेबांचा डीएम म्हणतात तिथं, डीएमचा ह्याच्यामध्ये हात आहे बहिणीला पाडण्यात. हे त्यांनीच सांगितलं आहे. मी स्वतःहून आरोप नाही करत आहे. हे त्यांचे आरोप मी तुमच्या समोर इथे सांगते. कितीतरी लोकांनी मला मेसेज फोन केलेले आहेत. पंकजा निवडून आली अशी. काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं, एक सर्वसामान्य म्हणून आणि एक कुटुंबातील सदस्य म्हणून, दोन्ही आणि तुमचं परसेप्शन विचारतोय. कसं असतं, पुरुषाला एक अहंकार असतो ना. आणि आपली बहीण म्हणजे ती गोपीनाथरावांची मुलगी आहे ना शेवटी पंकजा, ती कुठे येता कामा नये पुढे माझ्या, असं पण असू शकतं. कुठेतरी अहंकार आडवा येतो, हे पण असू शकतं ना. कारण बहिणीला पुढे नाही येऊ द्यायचं, हे पण एक कारण असू शकतं. आपलं वर्चस्व बीडमध्ये राहिलं पाहिजे, आपलंच परळीमध्ये वर्चस्व राहिलं पाहिजे, हम करे सो कायदा असं राहिलं पाहिजे, हे पण असू शकतं ना. तुम्ही इफ आय एम नॉट रॉंग मस्साजोग आणि तुमचं गाव जवळपास जवळ आहे. जवळ आहे. तुमचा आधी कधी संतोष देशमुख किंवा त्यांच्या परिवाराशी कधी संपर्क आला नाही माझा मस्साजोगशी. तुम्ही जाणार आहात बीडमध्ये तुमच्या गावी? बीडमध्ये जाणार आहे. बीडमध्ये जाणार आहे. एसपींना भेटायला जाणार आहे मी माझ्या ह्या केसच्या संदर्भामध्ये. आणि पोलीस मला पाहिजे तसं मदत करत नाहीत. आत्ता त्यांनी कुठे एक लेटर पाठवलं आहे, तर मी जातीने लक्ष घाला हे सांगण्यासाठी मी एसपींकडे जाणार आहे. त्यावेळेला मला जमलं तर मी मस्साजोगला नक्की जाईन. मी सांत्वन करू शकते, मी त्या कुटुंबात सहभागी होऊ शकते. कारण मी त्या ते जे आज कुटुंब चाललं आहे त्या विवंचनेतून मी सुद्धा गेलेली आहे. आता तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहात, मात्र आता तिथे जी लढाई आहे धनंजय मुंडे किंवा ओव्हरऑलच वंजारी विरुद्ध मराठा अशी झालेली आहे. आणि वंजाऱ्यांचं नेतृत्व त्या ठिकाणी धनंजय मुंडे पंकजा मुंडे करतायत. ह्या सगळ्यात तुमची एंट्री म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जाणं, या सगळ्यात कुठतरी तुमची वेगळी भूमिका एस्टॅब्लिश करण्यासारखं नाही होणार? नाही, भूमिका एस्टॅब्लिश करायला मी काही जात नाही आहे. मी एक त्यांना भेट देणार आहे. तिथं जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मी बीडला गेल्यानंतर तिकडे जाऊन नक्की भेट देईन. त्यांचं जातीयवादाचं राजकारण चालू द्यात, तलवारी एकमेकांवर उठू द्यात, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. कारण संतोष जे आरोप केले जात आहेत, संतोष देशमुख यांच्या हत्येला जी गोष्ट कारणीभूत होती ती खंडणीची घटना, आणि त्या खंडणीच्या घटनेचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड, जो धनंजय मुंडे यांचा निकट. वाल्मिक कराडचा बॉस धनंजय मुंडे. मग ते लिंक लागते ना. तो काय म्हणतो, माझं नाव येत नाही, मी का देऊ राजीनामा. त्यांनी स्वतःनी नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तो तिथला बीड जिल्ह्याचा स्वतःला नेता समजतोय ना, त्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि यांनी पद घेण्याआधीच मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होतं की देशमुख गेले आहेत, त्याच्यावर एवढा बवाल होतो आहे, मी हे काय म्हणतात ते मंत्रिपद घेत नाही, कॅबिनेट दर्जा घेत नाही, कारण माझी ती नैतिक जबाबदारी आहे, हे त्यांनी म्हणायला पाहिजे होतं. संतोष देशमुख पंकजा मुंडेचा देखील तर मग कार्यकर्ता होता, बूथ प्रमुख होता. तिने पण म्हणायला पाहिजे. मग दोघांनी म्हणायला पाहिजे ना, आम्ही घेत नाही, आम्ही बहीण भाऊ याचा आधी पूर्ण खुलासा करू. पण यांचेच हात माखलेले आहेत, हे कसले खुलासा करतील? यांना पदं घेण्याशिवाय पर्याय नाही. नंतरच्या पुन्हा वसुल्या कशा होतील यांच्या? ह्यांनी मंत्रिपद घेतलं तर हेच टिकतील ना, नाही तर टिकणार नाहीत. मग दोघंही
ह्या दोघांनी नैतिक जबाबदारी सोडायला पाहिजे होती. पंकजापेक्षा धनंजयचं आधी होतं. पंकजाचा तर तो पक्षातला होता, तिच्यासाठी कामही करत होता. तिनेसुद्धा म्हणायला पाहिजे होतं की आम्ही ही नैतिक जबाबदारी घेतो आणि आम्ही दोघं बहीण भाऊ मिळून आमच्या पूर्ण जिल्ह्याला पूर्ण व्यवस्थित करतो आणि सगळी जे खंडणीमुक्त आणि हत्यामुक्त हे सगळं आम्ही करतो आणि मग आम्ही पदाची जबाबदारी स्वीकारू, असं त्यांनी कधीच म्हटलं नाही. या मुंडे महाजनांच्या जी आता दुसरी पिढी राजकारणात आहे, ह्यांचं भवितव्य तुम्ही कसं बघता? म्हणजे पंकजा मुंडे असतील, प्रीतम मुंडे असतील, पूनम महाजन, धनंजय मुंडे यांचं भवितव्य काय बघता उद्या तुम्ही? यांचं भवितव्य काही नाही आहे. एका शब्दात मी सांगेन, यांना कुठलंच भवितव्य नाही आहे. ह्यांना भवितव्य देण्याची गरज पण नाही आहे. हे असेच राहणार, आडवे तिडवे असेच वाढले आहेत. आडवे तिडवे लोकांना कापत राहणार, लोकांकडनं वसुल्या घेत राहणार, जमिनी लुबाडत राहणार आणि हे असेच राहणार. सत्तेचा, शासनाचा गैरफायदा हे घेत राहणार. खरं जबाबदारी आता आपल्या मंत्रिमंडळाची आहे, केंद्रीय मंत्र्यांची आहे की यांना कितपत वर आणायचं आहे आणि यांना कुठे ठेवायचं आहे. आता यांना सरळ आणण्यासाठी, यांचं सगळा अहंकार काढण्यासाठी आणि यांचा जो सगळा माज आहे चेहऱ्यावरचा तो उतरवण्यासाठी वरच्या केंद्रीय मंत्र्यांपासून खालच्या मंत्र्यांपर्यंत यांना थोडं साईडलाईन केलं पाहिजे 10 वर्षासाठी. मला तरी असं वाटतं. तर आपण बघतोय या सगळ्या संदर्भात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सारंगी महाजन सांगतात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं एक पुस्तक देखील येत्या काळात येईल, ज्या पुस्तकात अनेक महत्त्वाच्या गोष्टी मुंडे महाजन परिवाराबाबतच्या ज्या प्रवीण महाजन यांनी त्यांना सांगितल्या होत्या, ज्या फक्त प्रवीण महाजन यांना आणि सारंगी महाजन यांनाच माहिती आहेत, त्या देखील आपल्याला बघायला मिळेल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, त्यांचा त्रास, त्यांच्या ज्या काही भावना धनंजय मुंडे यांच्याबद्दल आहेत त्या व्यक्त करतायत आणि धनंजय मुंडे यांच्यासोबतच जे काही पंकजा मुंडे आहेत त्या देखील त्यांच्या जमीन प्रकरणात तितक्याच दोषी आहे असाही त्यांचा आरोप आहे. कॅमेरा पर्सन गौरव नाईक, अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.